जय शिवराय. मी सुखदेव ऐवळे उर्फ देवा सोनाळकर. मी भारतीय जनता पार्टी मध्ये 1994 पासून काम करत आहे. असे असताना मी भारतीय जनता पार्टीचा सांगली जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस, संघटन महामंत्री म्हणून, चिटणीस म्हणून अनेक पदे या भोगलेले आहेत. पण असे असताना जी महत्त्वाची पदे आहेत ती कुठल्या तरी इतर पक्षातील माणसं प्रवेश करतात आणि त्यांना ती पदं दिली जातात. असे असताना देखील मी जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा आंदोलन, मोर्चे काढून समाज जागृत करणे, पक्ष जिवंत ठेवणे, पक्षासाठी मी अनेक केसेस अंगावर घेतलेले आहेत. तर असे असताना जत तालुक्यातील पहिला म्हैसा टेंबूचं पाणी जत तालुक्याला मिळावं म्हणून मी स्वतः पुतळे जाळले होते आघाडी शासनाच्या विरोधात. त्यावेळेला आम्हाला जेल झाली. तर अशा असताना आम्हाला पक्षाने वेळोवेळी अन्याय केलेला आहे. कारण त्याचं मी सांगतो की वेळोवेळी प्रत्येक गोष्टीसाठी आंदोलन, मोर्चे भारतीय जनता पार्टी 1994ला भारतीय जनता पार्टी सांगली जिल्ह्यात काही नव्हती. त्यावेळेला काँग्रेस आणि राज्य होतं. त्यावेळेला वसंतदादा घराणे, राजाराम बापू घराणे ह्या सांगली जिल्ह्यातील लोकांना गुलाम बनवलं होतं. तीच टोळी आज काँग्रेस राष्ट्रवादीची आज भाजपमध्ये येऊन अनेक पदे भोगत आहेत. कोण आमदार होत आहे, कोण खासदार होत आहे. अशा असताना मूळचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा वंचित राहत आहे. ह्याची पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दखल घेणं गरजेचं आहे. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, अनेक आपली सत्ता येते जाते, पण मूळचा कार्यकर्ता आहे तसंच आहे. त्याला कुठलीही आपण म्हणजे जबाबदाऱ्या देत नाही किंवा पक्ष साठी ज्या ज्या लोकांनी काम केलं आहे त्याची दखल घेत नाही. आताचे जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही तात्काळ याची दखल घ्या. कारण मी पांडुरंगजी फुंडकर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष असताना त्यावेळेला मुंडे साहेबांच्या सोबत आणि फडणवीस साहेब तुम्ही भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष असताना मी तुमच्यासोबत काम केलेलं आहे. सुहास परांदे ही महाराष्ट्राचे युवा मोर्चाचे अध्यक्ष होते. अशा असताना मी अनेक निवडणुकामध्ये भाग घेतलेला आहे. त्याच्यामध्ये प्रकाश जावडेकरांचे पदवीधर असू दे, चंद्रकांत दादांचे पदवीधर मतदारसंघ इलेक्शन असू दे, आतापर्यंतच्या निवडणुकीमध्ये जतमधून मी स्वतः ज्या वेळेला भाजपचे उमेदवार उभे राहिलेले आहेत त्यांच्या प्रत्येक उमेदवारीला मी निवडून आणण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. माझ्यावरती 94-95ला मला उमेदवारी मिळणार होती, पण त्यावेळेला सुरेशभाऊ खाडेंनी येऊन जतमध्ये येऊन त्यांनी उमेदवारी घेतली. कारण त्या गोष्टीला बरेचसे सांगण्यासारखे आहेत. कारण पक्षाचे जे स्वतःला नेते म्हणत आहेत ते वरती रिपोर्ट वगैरे चुकीचा देत आहेत आणि मूळच्या कार्यकर्त्याला लांब ठेवलं जात आहे. आम्ही ज्या वेळेला जत तालुक्यात जे प्रश्न उभा राहिले त्या वेळेला आम्ही स्वतः